नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना अत्यंत धक्कादायक आणि विचित्र आहे. ही सत्य घटना उत्तर प्रदेश राज्यातील फिरोजाबाद जिल्ह्यातील मनसेना पोलीस स्टेशन अंतर्गत अकलपूर नावाचं गाव आहे आणि याच गावात एक व्यक्ती राहत होता. त्याला 3 मुलं होती. सर्वात मोठा मुलगा अवधेश, 2 नंबरचा प्रशांत आणि 3 नंबरचा संदीप. सर्वात मोठा मुलगा अवधेश, त्याचं वय 20 वर्षाचं होतं. मात्र अवधेश कोणतेही काम करत नव्हता. नुसतं दिवसभर घरात पडून असायचा. मित्रामध्ये इकडे तिकडे रिकामटेकड्यासारखा फिरायचा. मित्रासोबत राहून वाईट संगतीत तो पडला होता. त्याचे वडील शेतीकाम करायचे, पण शेतीकामामधून तेवढंसं काही उत्पन्न मिळत नव्हतं. म्हणून मेहनत मजुरी करायचे आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ करायचे. त्यांना मुलं होते, पत्नी होती. अशा प्रकारे त्यांचा संसार सुरू होता. मात्र हा अवधेश 20 वर्षाचा मोठा मुलगा होता. तर त्याच्या वडिलांना वाटायचं की अवधेशने आपल्या कामात मदत केली पाहिजे, कामात हातभार लावला पाहिजे. त्यामुळे वडील अवधेशला नेहमी म्हणायचे की काहीतरी कामधंदा कर, जेणेकरून आपलं घर चांगल्या पद्धतीने चालेल. तू सर्वात मोठा मुलगा आहे, तुझं लग्न होईल, तुझ्या पत्नी मुलांना तू कसं सांभाळणार? मात्र अवधेश आपल्या वडिलांचं काही ऐकत नव्हता. एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. त्याच्या मनात जे असेल ते तो तेच करायचा. मित्रासोबत फिरणे आणि घरामध्ये आराम करत राहणे हीच त्याची सवय होती. तर आता अवधेशचे वडील विचार करतात की याचं लग्न करून देऊ आणि कदाचित लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी त्याला समजावून सांगेल. पत्नीच्या समजावल्याने हा समजून घेईल आणि आपले काम व्यवस्थित करू लागेल, स्वतःच्या पायावरती उभा राहील, असे त्याचे वडील विचार करतात. आणि 3 मुलांमधून जो सर्वात मोठा अवधेश लग्नासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात करतात. आणि तेव्हा अवधेशसाठी इटावा गावातून एक स्थळ येते. 16 वर्षाची रेश्मा नावाची मुलगी असते. रेश्मा आणि अवधेश यांचा एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम होतो. दोघांनीही एकमेकांना पसंत करतात आणि यांचं लग्न ठरलं जातं 2012मध्ये. रेश्मा आणि अवधेशचे लग्न होते. रेश्मा ही आपल्या माहेराहून अवधेशसोबत सासरी येते आणि सुखाचा संसार करू लागते. रेश्मा ही लग्नाआधी मैत्रिणींना म्हणत होती की मी माझ्या सासरी गेल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचा आदर सन्मान करेल, सेवा करेल. जसं तिने मैत्रिणींना सांगितले होते तसंच ती करत होती. ती जेव्हा अवधेशसोबत लग्न करून आपल्या सासरी आली आणि सासऱ्यांची ती खूप सेवा करायची. त्यांना वेळेवरती चहा पाणी, जेवण वगैरे देणे, सासूची काळजी घेणे, कपडे वगैरे धुणे, अशा प्रकारे ही रेश्मा संपूर्ण घर अगदी व्यवस्थित चालवायची. मात्र जो तिचा पती होता हा अजूनपर्यंत सुधारला नव्हता. त्याने लग्न केले होते तरी तो आपली पत्नी रेश्मासोबत घरात पडलेला असायचा. त्याचे वडील मेहनत मजुरी करायचे, कमवायचे आणि संपूर्ण घर खर्च चालवायचे. अवधेश मात्र आपल्या पत्नीसोबत पडून असायचा. कधी कधी पत्नीने जर त्याला समजावून सांगितले की तुम्ही सासऱ्यांच्या कामात हातभार लावा, तर पत्नीवरतीच तो ओरडत असायचा आणि आपल्या मित्रासोबत जाऊन दारू प्यायचा. या अवधेशला दारूचं देखील व्यसन होतं आणि दारू पिण्यासाठी पैशाची गरज पडेल म्हणून हा अवधेश आपली पत्नी रेश्माकडून पैसे मागत असे. आता रेश्माचं नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे रेश्माच्या घरच्यांनी देखील रेश्माकडे पैसे दिलेले असायचे. कारण आपली मुलगी ही सासरी जाऊन नांदत आहे, तर तिकडे परिस्थिती कशी काय आहे, सासरचे लोक आपल्या मुलीला पैसे देतील की नाही, कसली अडचण आली तर, म्हणून माहेरचे लोक तिला पैसे द्यायचे आणि तिच्याकडे जेवढे काही पैसे असेल हा अवधेश तिला मागून घ्यायचा. असे करता करता रेश्माकडील सर्व पैसे संपून गेले. मात्र तरीही हा अवधेश नेहमीच तिच्याकडून पैसे मागायचा. आता रेश्माकडे पैसे राहिले नव्हते तर ती देणार कुठून? मात्र ती पैसे देत नाही म्हणून आता हा अवधेश तिच्यावरती हात उचलू लागला होता. तिला मारहाण करू लागला होता आणि जेव्हा अवधेशचे आईवडील हे बघायचे तर ते नेहमी त्याला समजावून सांगायचे की तुझी पत्नी खूप चांगली आहे, तिची काही चूक नाही, तू तिला मारहाण का करतो? तर हा अवधेश आपल्या आईवडिलांना देखील उलटून बोलायचा आणि अशा प्रकारे या अवधेशने संपूर्ण घर डोक्यावरती घेतलं होतं. अवधेशचं हे नेहमीचंच होतं. तो नेहमीच दारू पिऊन यायचा, नशा करून घ्यायचा आणि पत्नीला काठीने मारहाण करायचा. अवधेशचे जे वडील होते यांना हे सहन होत नव्हते आणि याच टेन्शनमुळे अवधेशच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. अवधेशचे वडील गेल्यानंतर आता अवधेशच्या कुटुंबामध्ये 2 भाऊ, आई आणि त्यांची एक पत्नी हेच उरले होते. मात्र त्याची जी आई होती तिला देखील आपला पती गेल्यामुळे खूप मोठा धक्का बसला होता आणि ती देखील पूर्णपणे खचली होती. तिला मुलाचं हे वागणं अजिबात पटत नव्हतं आणि पती गेल्यानंतर काही कालांतराने अवधेशची जी आई होती ती देखील मरण पावली होती. आता संपूर्ण कुटुंबामध्ये फक्त अवधेश आणि अवधेशचे 2 लहान भाऊ
आणि अवधेशची पत्नी रेश्मा हीच बाकी होती. मात्र या रेश्माची इज्जत अवधेश हा अजिबात करत नव्हता. आता हा अवधेश रेश्माची इज्जत करत नाही, तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून मारतो, तिला रागावतो आणि अवधेशचे जे लहान भाऊ होते ते देखील रेश्मावरती रागावतात. ते आपल्या वहिनीवरती रागवायला सुरुवात करतात. एक दिवस तिचा देर चहा बनवण्यासाठी सांगतो आणि रेश्माकडून चहामध्ये काहीतरी गडबड होऊन जाते. तर तिचा जो दीर असतो हा एक घोट चहा पितो आणि तो संपूर्ण चहा रेश्माच्या तोंडावरती मारून फेकतो आणि तिच्या 2-3 कानाखाली लावून देतो. दीर आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीला मारहाण करतो आणि हा अवधेश असतो हा देखील त्यावेळी तेथे बसलेला असतो. मात्र अवधेश आपल्या भावाला म्हणतो, तू जे हे केलं आहे ते खूप योग्य केलं आहे, ती याच लायकीची आहे. असा हा अवधेश होता. ही रेश्मा आता पूर्णपणे त्रस्त झाली होती. मात्र हिची समजदारी होती. तिला वाटत होतं की कधी ना कधी आपला पती सुधरेल, म्हणून ती सर्व काही सहन करत होती. रेश्माला हिच्या भावाचा कॉल देखील येत असायचा. मात्र कॉल आल्यावर रेश्मा कॉलवरती रडायची, पण ती काहीही भावाला सांगत नव्हती आणि त्यामुळे रेश्माचा भाऊ बहिणीवरती विश्वास ठेवायचा आणि तो देखील काही करू शकत नव्हता. असेच दिवस पुढे सरकत होते. रेश्माचा जो भाऊ असतो त्याचं नाव अरविंद होतं. याला शेजारचे लोक नेहमीच कॉल करून सांगायचे की तुझ्या बहिणीला खूप त्रास देत आहे. तुझ्या बहिणीचे आणि तुझ्या दाजीचे नेहमीच वाद होत असतात. मात्र अरविंद हा बाकीच्या लोकांवरती विश्वास न ठेवता आपल्या बहिणीवरती विश्वास ठेवायचा. तो बहिणीला कॉल करायचा, तिला विचारायचा. मात्र ही बहीण त्याला काहीच सांगत नव्हती. ती म्हणत होती की सर्व काही ठीक आहे. तो तिच्यावर विश्वास ठेवायचा. अशा प्रकारे दिवस पुढे सरकत होते. मात्र 5 ऑगस्ट 2024 रेश्माचा जो पती असतो अवधेश हा खूप जास्त दारू पिऊन येतो. त्याला जास्त नशा चढलेली असते. आतमध्ये आल्यानंतर त्याचं नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीला त्रास देणं सुरू होते. रेश्माचं आणि त्याचं कडाक्याचं भांडण होते आणि त्यानंतर असं काहीतरी होते जे शेजारी राहणारे लोक होते त्यांना काहीतरी वेगळं जाणवतं. त्यामुळे ते रेश्माच्या भावाला कॉल करतात आणि त्याला सांगतात की तुझ्या बहिणीच्या घरी नक्कीच काहीतरी अनर्थ घडलेला आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर इकडे ये. अरविंद आता पटकन आपल्या बहिणीच्या घरी येतो. तर घराला कुलूप लावलेलं असतं. आपल्या बहिणीच्या काळजीने पटकन ते कुलूप तोडतो आणि आतमध्ये प्रवेश करतो. तर त्याला काही दिसत नाही. त्यानंतर आणखी पुढे जातं तर त्याला त्याची बहीण ही बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसते. आता अरविंदला समजते की आपल्या बहिणीसोबत आपल्या दाजीने नक्कीच काहीतरी केलं असावं. म्हणून हा अरविंद लगेच तिला घाईने उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर अरविंदला सांगतात की हिचा मृत्यू खूप अगोदरच झालेला आहे. आता हे सगळं ऐकून अरविंदला अश्रू अनावर होतात. तो खूप रडू लागतो. त्यानंतर पोलिसांना संपर्क करण्यात येतो. SP सर्वेश कुमार टीमसह हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. मृतदेहाची पाहणी करतात तर त्यांना या मुलीसोबत खूप मारहाण केलेली जाणवतं. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो आणि अरविंदला विचारण्यात येते की काय प्रकार आहे. तर अरविंद सांगत असतो की माझ्या बहिणीला अवधेश आणि त्याचे 2 लहान भाऊ खूप त्रास देत असायचे. हे मला त्यांच्या शेजारी कॉल करून सांगत असायचे. मात्र माझ्या बहिणीने असं काही सांगितलं नाही की मला खूप त्रास देत आहे, टेन्शनमध्ये आहे. आता मी देखील विचार करायचो की थोडंफार पती पत्नीमध्ये सुरू असतं. मात्र वेळ निघाल्यावर आज मला समजलं माझ्या बहिणीने इतक्या दिवसापासून किती त्रास सहन केला असेल. पोलिसांनी जेव्हा मृतदेह बघितला होता तेव्हा एक गोष्ट नोटीस केली होती की रेश्माच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप जास्त रक्त येत होतं आणि खूप विचित्र तो प्रकार होता. डॉक्टरांनी तिचा पोस्टमॉर्टम केला. त्या पोस्टमॉर्टममध्ये रेश्माच्या पोटामध्ये 8 इंचाचे पोळ्या लाटण्याचे लाटणे असते. हे लाटणे तिच्या पोटामध्ये होते. म्हणजे नक्की हा प्रकार डोक्याच्या बाहेरचा प्रकार आहे. पोलीस डॉक्टरांना विचारतात की ही पोळी लाटण्याचे लाटणं नक्की पोटात कसे गेले असेल. तर डॉक्टर त्यांना सांगतात की हे लाटणे तिच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटामध्ये गेलेले आहेत. जेव्हा पोलीस हे ऐकतात तेव्हा हादरून जातात आणि त्या ठिकाणी ते आपल्या डोक्याला हात लावून घेतात. आता पोलिसांनी वचन घेतलेलं असतं की इतक्या क्रूरपणे या महिलेसोबत ज्याने केले असेल त्याला आम्ही सोडणार नाही. पोलीस छापेमारी करतात. कॉल लोकेशन आधारावरती अवधेश आणि त्याच्या दोन्ही भावांना पोलीस उचलतात आणि पोलीस स्टेशनला आणतात आणि त्यांना विचारतात की सांग तू तुझ्या पत्नीसोबत असे का केले. तर हा अवधेश सुरुवातीला सांगण्यास तयार नव्हता. मात्र पोलिसांनी जेव्हा त्यांची कसून चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा हा अवधेश
पूर्णपणे घाबरला आणि पोपटासारखा बोलू लागला आणि आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागला. अवधेश सांगतो की मी खूप जास्त दारू पिलो होतो. दारू पिल्यानंतर घरी आलो. पत्नी रेश्मासोबत पहिले तर मी संबंध बनवले. त्यानंतर मी हे पोळी लाटण्याचे लाटणे तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जबरदस्तीने घातले. त्यामुळे त्यातून खूप जास्त रक्त येऊ लागले. रेश्माचा श्वास बंद झाला. तेव्हा मी घाबरलो आणि मी माझ्या दोन्ही भावांना घेऊन दरवाजाला कुलूप लावून फरार झालो. मात्र जेव्हा हे तिघेजण फरार झाले होते, यांनी बाहेरून कडी लावली होती. जेव्हा शेजारच्या लोकांनी बघितलं होतं, त्यांना आधीपासून समजत होते या घरामध्ये वाद खूप होत असतात आणि अवधेशची जी पत्नी आहे हिच्यावरती खूप अन्याय केला जातो. तिला खूप मारहाण केली जाते. तर त्यांनी रेश्माच्या भावाला कॉन्टॅक्ट केलेला होता आणि अरविंदला कॉल करून त्यांनी सांगितलं होतं की असं काहीतरी झालेलं आहे. शेजारी वाद सोडवण्यासाठी तर कधी तिकडे गेले नाही. मात्र त्यांनी एक शेवटचं काम चांगलं केलं होतं. किमान तिच्या भावाला तरी कॉल केला होता. शेजाऱ्यांनी अगोदरच तिला मदत केली असती तर या पती पत्नीमध्ये एवढा वाद विकोबाला गेला नसता किंवा पोलिसांना संपर्क केला असता तर आज ही घटना घडलीच नसती. आणि रेश्माने आपल्या भावाला माहेरच्या लोकांना जर सत्य परिस्थिती सांगितली असती तर तिला तिच्या पतीकडून दिराकडून मारहाण झाली नसती. यावर काहीतरी उपाय निघाला असता. पोलीस कंप्लेंट करता आली असती. सर्व काही सुरळीत झाले असते. मात्र यामध्ये रेश्माचीही चूक होती. रेश्मा ही साधी सरळ मुलगी होती. तिला संपूर्ण कुटुंब टिकून ठेवायचं होतं. तिला असं वाटत होतं की आपला पती सुधारेल. मात्र असे वाईट लोक कधीही सुधरत नसतात. शेवटी आपल्या चांगल्या सरळ स्वभावामुळे रेश्माला आपला जीव गमवावा लागला आणि तेही अत्यंत क्रूरपणे. पोलिसांनी अवधेश आणि त्याच्या दोन्ही भावांना अटक केलेली आहे. अवधेशचा लहान भाऊ नाबालिक आहे आणि 2 नंबरचा भाऊ बालिक आहे. या तिघावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.